ಹೆಲೋ ಮತ್ತು CTM ಕಾರ್ಯವಿಧಾನದಲ್ಲಿ ಅಭ್ಯಾಸದ ಈ अधिवेशनಕ್ಕೆ ಸ್ವಾಗತ. या एक्सरसाइजच्या शेवटी तुम्ही CTM प्रक्रियेचा सराव करू शकाल. प्रक्रियेसाठी आवश्यक साधने आहेत: ब्रशेस, एक सेट, स्पंजची व्हरायटी. CTM प्रक्रियेचा सराव करा. प्रत्येक त्वचेचा प्रकार वेगळा असतो आणि वेगवेगळ्या उत्पादनांची आवश्यकता असते. तेलकट त्वचेसाठी CTM दिनचर्या. क्लेन्झिंग. तेलकट प्रकारच्या त्वचेमध्ये जास्त सीबम तयार होतो. छिद्र पडू नये म्हणून नॉन कॉमेडोजेनिक घटकांपासून मुक्त असलेले क्लेन्झर निवडा, जसे की कोरफड, कडुलिंबाचे तेल किंवा सिट्रिक ॲसिड. फोम आधारित क्लिन्झर छिद्र साफ करण्यासाठी उत्तम काम करते. तेलकट त्वचेसाठी CTM दिनचर्या. टोनिंग. टोनर हे मूलभूत तेलकट त्वचेच्या काळजीचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे, कारण ते pH संतुलन राखतात, ज्यात चमक वाढवणारे गुणधर्म आहेत. अल्कोहोल फ्री टोनर जे छिद्र कमी करण्यासाठी काम करतील ते निवडले पाहिजेत. लॅक्टिक ॲसिड आणि ग्लायकोलिक ॲसिड सारख्या अल्फा हायड्रॉक्सी ॲसिडचे घटक असलेले टोनर्स प्राधान्य देतात. तेलकट त्वचेसाठी CTM दिनचर्या. मॉइश्चरायझिंग. तेलकट त्वचेसाठी मॉइश्चरायझर वगळणे हे बऱ्याच लोकांना वाटते तसे खरे नाही. जेल बेस्ड किंवा वॉटर बेस्ड मॉइश्चरायझर जे त्वचेचे हायड्रेशन कमी करत नाहीत ते वापरले जातात. नॉन कॉमेडोजेनिक उत्पादनांना प्राधान्य दिले जाते जे बीजाणू रोखत नाहीत. कोरड्या त्वचेसाठी CTM दिनचर्या. क्लेन्झिंग. शिया बटर किंवा ग्लिसरीन मिसळलेले क्रीम किंवा लोशन आधारित क्लेन्झर वापरता येतात. ग्लिसरीन किंवा अत्यावश्यक तेल सारख्या हायड्रेटिंग एजंट्ससह क्लेन्झर निवडा. हे घटक अशुद्धता पुसून टाकतात आणि त्वचेचे पोषण करण्यास देखील मदत करतात. कोरड्या त्वचेसाठी CTM दिनचर्या. टोनिंग. अल्कोहोलवर आधारित टोनर टाळावे कारण ते त्वचेला अधिक कोरडे करतात. हायलुरॉनिक ॲसिड, गुलाब पाणी किंवा कोरफड असलेले टोनर्स निवडले जातात कारण ते त्वचेतील ओलावा बाहेर काढतील. कोरड्या त्वचेसाठी CTM दिनचर्या. मॉइश्चरायझिंग. जाड मॉइश्चरायझर्स जे त्वचेतील अडथळे दुरुस्त करतात. सेरामाइड्स सारख्या उत्तेजक घटकांचे मिश्रण असले पाहिजेत आणि त्वचेतील ओलावा काढणारे आणि सील करणारे हायलुरॉनिक ॲसिड आणि ग्लिसरीन सारखे ह्युमेक्टंट वापरले गेले पाहिजेत. सामान्य त्वचेसाठी CTM दिनचर्या. क्लेन्झिंग. हवामानाच्या आधारावर त्वचेला सूट करणारे कोणतेही क्लेन्झर वापरले जाऊ शकते. हिवाळ्यात हायड्रेटिंग उत्पादने आणि उन्हाळ्यात त्वचेला शांत करणारी थंड उत्पादने वापरली गेली पाहिजेत. सामान्य त्वचेसाठी CTM दिनचर्या. टोनिंग. कॉटन पॅडवर अल्कोहोल आधारित टोनर वगळता कोणताही टोनर वापरला जाऊ शकतो, ज्याद्वारे निरोगी चमक राहते आणि pH संतुलित राहते. सामान्य त्वचेसाठी CTM दिनचर्या. मॉइश्चरायझर. त्वचेला चांगले मॉइश्चराईज करा आणि चेहऱ्याला मसाज करा, जेणेकरून रक्त परिसंचरण सुधारेल. हवामान आणि वैयक्तिक सूट यावर आधारित उत्पादने निवडण्यास प्राधान्य दिले पाहिजे. संवेदनशील त्वचेसाठी CTM दिनचर्या. क्लेन्झिंग. कोणतेही 2 नैसर्गिक घटक असलेले क्लेन्झर चांगले काम करतील. ऑर्गन ऑइल, कोरफड, ओटमील, कॅटमाइल आणि शिया बटर.
काकडी आणि कोरफड असलेले क्लेन्झर निवडा, कारण ते योग्य प्रमाणात आर्द्रता पुनर्संचयित करून संवेदनशील त्वचेला शांत करतात. अल्कोहोल फ्री आणि फ्रेग्रन्स फ्री क्लेन्झर्स जे त्वचेला त्रास देत नाहीत. संवेदनशील त्वचेसाठी सीटीएम दिनचर्या टोनिंग. कोरफड, गुलाब पाणी, हायलुरॉनिक ॲसिड यासारख्या नैसर्गिक घटकांसह टोनर कोरड्या संवेदनशील त्वचेला मदत करतील. त्वचेवर प्रेम करणारे हे घटक जळजळ आणि चिडचिड न करता हायड्रेशनला चालना देतात. संवेदनशील त्वचेसाठी सीटीएम दिनचर्या मॉइश्चरायझिंग. हायपोॲलर्जेनिक आणि सुगंधमुक्त आणि पॅराबेन मुक्त असलेले हलके मॉइश्चरायझर वापरा. कॉम्बिनेशन स्किनसाठी सीटीएम दिनचर्या क्लेन्झिंग. नैसर्गिक तेल काढून टाकल्याशिवाय अशुद्धता साफ करणे अशक्य आहे. म्हणून त्वचेवर जास्त स्ट्रॉंग नसलेले मल्टीटास्किंग सौम्य क्लेन्झर्स यांना प्राधान्य दिले पाहिजे. हिरव्या चहाचा अर्क, चंदन आणि कोरफड सारख्या नैसर्गिक घटकांसह क्लेन्झर हे भरपूर आदर्श आहेत. सामान्य किंवा एकत्रित त्वचेसाठी कोणतेही नैसर्गिक क्लेन्झर निवडा, कारण कोणत्याही प्रकारचे क्लेन्झर या प्रकारच्या त्वचेवर चांगले काम करतात. कॉम्बिनेशन स्किनसाठी सीटीएम दिनचर्या टोनिंग. कॉम्बिनेशन स्किन असलेल्या लोकांसाठी टोनर्स खूप महत्त्वाचे आहेत, कारण त्यात तेल शोषून घेणारे गुणधर्म तसेच हायड्रेटिंग घटक असतात. अँटीऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन सी आणि ई असलेले टोनर्स प्राधान्य देतात. कॉम्बिनेशन स्किनसाठी सीटीएम दिनचर्या मॉइश्चरायझिंग. एक हलका मॉइश्चरायझर जो स्निग्ध नसलेले तरीही समृद्ध आणि हायड्रेटिंग ग्लो वाढणारा आणि चमक नियंत्रित करणारा गुणधर्म वापरला जातो. जेलच्या सुसंगततेसह ताजे तयार केलेले एक प्राधान्य असलेले मॉइಶ್ಚರೈಸರ್ಸ್ ವಾಪರಾ. ನಾವು ಕಲಿತಿದ್ದನ್ನು ರೀಕ್ಯಾಪ್ ಮಾಡಲು ಎಣ್ಣೆಯುಕ್ತ ಚರ್ಮಕ್ಕಾಗಿ ಫೋಮ್ ಆಧಾರಿತ ಕ್ಲೆನ್ಸರ್ಗಳನ್ನು ಅಲ್ಫಾ ಲಿಪೋಯಿಕ್ ಆಮ್ಲದೊಂದಿಗೆ ಪಿಎಚ್ ಸಮತೋಲನವನ್ನು ಕಾಪಾಡಲು ಟೋನರ್ಗಳು ಮತ್ತು ಜೆಲ್ ಆಧಾರಿತ ಅಥವಾ ನೀರು ಆಧಾರಿತ ಮತ್ತು ಕಮೊಡೋಜೆನಿಕ್ ಅಲ್ಲದ ಉತ್ಪನ್ನಗಳನ್ನು ಆದ್ಯತೆ ನೀಡಲಾಗುತ್ತದೆ. ಒಣ ಚರ್ಮಕ್ಕಾಗಿ ಶಿಯಾ ಎಣ್ಣೆ ಅಥವಾ ಗ್ಲಿಸರಿನ್ ಹೊಂದಿರುವ ಕೆನೆ ಅಥವಾ ಲೋಷನ್ ಆಧಾರಿತ ಕ್ಲಿನ್ಸರ್ ಅನ್ನು ಆಯ್ಕೆ ಮಾಡಲಾಗುತ್ತದೆ. ಹೆಲುರಾನಿಕ್ ಆಮ್ಲ, ರೋಸ್ ವಾಟರ್ ಅಥವಾ ಎಲೋವೆರಾದೊಂದಿಗೆ ಟೋನರ್ಗಳನ್ನು ಬಳಸಲಾಗುತ್ತದೆ. ಒಣ ಚರ್ಮಕ್ಕಾಗಿ ಮಾಯಿಶ್ಚರೈಸರ್ಗಳು, ಎಲಿಮೆಂಟ್ಗಳು ಮತ್ತು ಹ್ಯುಮೋಕ್ಟೆಂಟ್ಗಳ ಮಿಶ್ರಣವಾಗಿರಬೇಕು. ಸಾಮಾನ್ಯ ಚರ್ಮಕ್ಕಾಗಿ ಕ್ಲೆನ್ಸರ್ಗಳನ್ನು ಹವಾಮಾನದ ಆಧಾರದ ಮೇಲೆ ಆಯ್ಕೆ ಮಾಡಲಾಗುತ್ತದೆ ಮತ್ತು ಹತ್ತಿ ಪ್ಯಾಡ್ನೊಂದಿಗೆ ಪಿಎಚ್ ಸಮತೋಲಿತ ಟೋನರ್ಗಳನ್ನು ಬಳಸಲಾಗುತ್ತದೆ. ಪ್ರಸರಣವನ್ನು ಸುಧಾರಿಸಲು ಮಾಯಿಶ್ಚರೈಸರ್ಗಳನ್ನು ಮುಖದ ಮೇಲೆ ಚೆನ್ನಾಗಿ ಮಸಾಜ್ ಮಾಡಬಹುದು. ಸೂಕ್ಷ್ಮ ಚರ್ಮಕ್ಕಾಗಿ ನೈಸರ್ಗಿಕ ಪದಾರ್ಥಗಳೊಂದಿಗೆ ಕ್ಲೆನ್ಸರ್ಗಳಿಗೆ ಆದ್ಯತೆ ನೀಡಲಾಗುತ್ತದೆ. ಟೋನರ್ಗಳಿಗೆ ಜಲಸಂಚಯನವನ್ನು ಹೆಚ್ಚಿಸಲು ಟೋನರ್ಗಳನ್ನು ಬಳಸಲಾಗುತ್ತದೆ. ಸುಗಂಧ ಮತ್ತು ಪ್ಯಾರಾಬೆನ್ ಮುಕ್ತ ಹೈಪೋಜರ್ಲೆನಿಕ್ ತೇವಾಂಶ ಬಳಸಲಾಗುತ್ತದೆ. ಸಂಯೋಜನೆಯ ಚರ್ಮಕ್ಕಾಗಿ ನೈಸರ್ಗಿಕ ಪದಾರ್ಥಗಳೊಂದಿಗೆ ಬಹುಕಾರ್ಯಕ ಸೌಮ್ಯ ಕ್ಲೆನ್ಸರ್ಗಳ ಆದ್ಯತೆ ನೀಡಲಾಗುತ್ತದೆ. ತೈಲ ಹೀರಿಕೊಳ್ಳುವ ಸಾಮರ್ಥ್ಯವನ್ನು ಹೊಂದಿರುವ ಸಂಯೋಜನೆಯ ಚರ್ಮ ಹೊಂದಿರುವ ಜನರಿಗೆ ಟೋನರ್ಗಳು ಬಹಳ ಮುಖ್ಯ. ತಾಜಾ ಜೆಲ್ ಆಧಾರಿತ ಮಾಯಿಶ್ಚರೈಸರ್ ಇದು ಜಿಡ್ಡಿನ ಅಲ್ಲದ ಮತ್ತು ಹೈಡ್ರೇಟಿಂಗ್ ಆಯ್ಕೆ ಮಾಡಲಾಗಿದೆ. ಈ ತರಗತಿಯಲ್ಲಿ ಕಲಿತ ಪರಿಕಲ್ಪನೆಗಳು ಮುಂಬರುವ ಸೆಷನ್ಗಳಲ್ಲಿ ನಿಮ್ಮ ತಿಳುವಳಿಕೆಗೆ ಆಧಾರವಾಗಿ ಕಾರ್ಯನಿರ್ವಹಿಸುತ್ತದೆ. ನೀವು ಎಲ್ಲ ಪರಿಕಲ್ಪನೆಗಳನ್ನು ಅರ್ಥ ಮಾಡಿಕೊಂಡಿದ್ದೀರಿ ಎಂದು ಭಾವಿಸುತ್ತೇವೆ. ಇದು ನಿಮ್ಮನ್ನು ಈ ಅಧಿವೇಶನದ ಅಂತ್ಯಕ್ಕೆ ತರುತ್ತದೆ.